हे दोन्ही चिमुकले भाऊ शेतामध्ये गेले. तिथेच त्यांच्यासोबत अत्यंत भयानक असा प्रकार घडला. ही घटना काय आहे ते पाहण्या अगोदर तुम्ही जर का आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बातम्या गोळा करायला खूप मेहनत लागते, त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. निफाड येथील वैनतीय विद्यालयामध्ये शिकणारा प्रेम गोपाळ ढेबले वय 15 वर्ष आणि त्याचा लहान भाऊ प्रतीक ढेबले हे दुपारच्या सुमारास शेतात गेले होते. मात्र तेथेच त्यांच्यासोबत अत्यंत भयानक अशी घटना घडली. निफाड येथील नांदुर्डी रस्त्यावर असलेल्या ढेबले यांच्या वस्तीवर ही धक्कादायक घटना घडली. सकाळी 8:30 वाजताच्या सुमारास विहिरीवरील इलेक्ट्रिक मोटर सुरू करण्याकरता गोपाळ आणि प्रेम हे दोन्ही भाऊ शेतामधील विहिरीजवळ गेले होते. मात्र अर्धा पाऊण तास उलटून देखील मुले का परत येत नाही हे बघण्यासाठी घरातील मंडळी विहिरीजवळ गेली. परिसरात बिबट्या फिरत असल्यामुळे त्यांच्यावर बिबट्याने हल्ला केला की काय अशी शंका त्यांच्या घरच्यांना आली होती. त्यामुळे जवळपास शोध घेतला गेला. यावेळी शेजारच्या एका शेततळ्याजवळ एका मुलाचे कपडे त्यांना आढळून आले. मुले पाण्यात बुडाली अशी शंका येता सर्वांनी धावपळ सुरू करून शेततळ्यात बुडालेल्या दोन्ही मुलांना बाहेर काढलं. मात्र शेततळ गच्च भरलेलं असल्यामुळे मुलांना वेळेत बाहेर काढता आलं नाही आणि त्यामध्येच त्यांचा जीव गेला. लहान भाऊ प्रतीक हा कपडे काढून आधी तळ्यात उतरला असावा, मात्र त्याला पोहता येत नसल्याने तो बुडाला लागला. त्याला बुडताना पाहून त्याला वाचवण्यासाठी मोठा भाऊ याने पाण्यात उडी घेतली. मात्र दोघांनाही पोहता येत नसल्यामुळे आणि त्याचबरोबर तळ्यातून बाहेर निघण्यासाठी कोणतीच व्यवस्था नसल्यामुळे दोघांचाही पाण्यामध्ये बुडून दुर्दैवाने मृत्यू झाला. ही घटना कळताच सर्वांनाच धक्का बसला. अत्यंत दुर्दैवी अशी ही घटना आहे. हल्ली अशा अनेक घटना समोर येत आहेत, त्यामुळे तुमच्या मुलांची व तुमची काळजी घ्या व सुरक्षित राहा व या बातमीला जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा व लाईक करायला विसरू नका.